नमस्कार, पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे पाकपुऱ्या। चला तर आपण साहित्य पाहूया। पाकपुऱ्यासाठी आपण रवा घेतलेला आहे 2 वाट्या, दही अर्धी वाटी, तूप 4 चमचे शुद्ध तूप आहे, कॉर्नफ्लॉवर 3 चमचे, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि लागेल तसे पाणी। चला आपण कृतीला सुरुवात करूया। आपण या ताटामध्ये रवा टाकून घेणार आहोत। हे 2 वाट्या रवा आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। याच्यामध्येच आपल्याला तूप टाकून घ्यायचे। हे शुद्ध तूप आहे, 3 चमचे तूप टाकून घ्यायचे आणि आता हे पूर्ण रव्याला लावून घ्यायचे। सर्व रव्याला लागलं पाहिजे, त्यामुळे ठिसूळ अशा पाकपुऱ्या तयार होतात। हे बघा सगळीकडे लागलेलं आहे। तुम्ही तेल लावू शकता, तूप लावू शकता, तुम्हाला आवडेल तसं लावा। मी तूप लावलेलं आहे। आता हे मीठ, रवा आणि हे तूप टाकले। आता यामध्ये आपण दही टाकणार आहोत। दही जेवढं लागेल आपल्याला तेवढं टाकायचे, जास्त आंबट घेऊ नका दही। आता दह्यामध्ये आपल्याला हे मळून घ्यायचे। बघा आंबूस अशा पाकपुऱ्या खूप छान होतात। जर आपल्याला लागलं तर आपण पाण्याचा वापर करणार आहोत, नाहीतरी दह्यामध्ये सुद्धा मळल्या जातं हे पूर्ण। हे बघा या पद्धतीचं होतं आणि रवा भिजल्यानंतर फुगतो, त्यामुळे थोडंसं आपल्याला किंचित पाणी लागेल। पाहू आपण। थोडंसं आपण पाणी लावणार आहे, कारण लाटताना पण चिकटली नाही पाहिजे। आता ह्याला आपण 10-15 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत, कारण रवा मग चांगला भिजतो आणि पीठ मळलं जातं। याला थोडंसं पाण्याचा हात लावते मी, किंचितसा, अगदी हो का 2 थेंब असं मळून घेते आणि झाकून ठेवते। तोपर्यंत मग आपण पाकाचं साहित्य पाहूया। पाकपुरीसाठी आपण पुऱ्याचं तर कणिक मळून घेतलेली आहे। आता आपण पाकाची तयारी करूया। त्यासाठी आपण 2 वाट्या साखर घेतलेली आहे। आपण 2 वाटीच रवा घेतला होता, त्यानुसार आपण 2 वाटी साखर घेतलेली आहे। वेलची पूड ह्या 1 चमचा आहे, छोटा 1 चमचा, ड्रायफ्रूट, बदाम आणि काजू आहे, आणि यासाठी लागणार आपल्याला केसर आहे आणि पाणी लागणार आहे। तर चला आपण पाक तयार करून घेऊया। साखरी 2 वाटी मी टाकून घेतलेली आहे। यामध्ये आपण पाऊण वाटी पाणी टाकणार आहोत। आपल्याला जसं लागेल त्या हिशोबाने थोडंसं आणखीन टाकते, कारण ही साखर बुडली पाहिजे। साखर बुडली की आपलं पाण्याचं प्रमाण बस। याच्यामध्ये आपण आता उकळायला ठेवणार आहे, त्याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकून घेऊत लगेच। आता मी गॅसवरती ठेवते। 2 वाटी साखरेसाठी आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता आपण गॅसवरती ठेवलेलं आहे आणि वेलची पूड पण टाकलेली आहे। तर आता आपण ढवळून घेऊ। आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। पाक हा चिकट असा झालेला पाहिजे। मी तुम्हाला दाखवतेच। आपण सारखं ढवळून पाक तयार करून घेऊया, तोपर्यंत आपलं पीठ हे चांगले भिजतं। नंतर आपण पाकपुऱ्या करूया। आता हे पाक आपला तयार झालेला आहे। असा चिकट असा झाला पाहिजे, असा चिकट, हा जास्त तारही नाही धरली पाहिजे, असा चिकटपणा आलेला पाहिजे। आणि नुसतं पाण्यासारखं पण नाही राहिलं पाहिजे, कारण पाकपुरीला चांगलं लागत नाही। आता या प्रकारे आपला पाक तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण
केशर टाकून घेणार आहोत. केशरच्या 5-6 कांड्या टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला टाकायचा तर तुम्ही केशरी कलर थोडासा टाकू शकता. बघा आपण केशरच्या अशा काड्या टाकून घेणार आहोत. आता गॅस बंद करून घेणार आहोत. हे बघा आपण आता हे रेस्ट केलेले पीठ उघडून पाहूयात. या पद्धतीचं झालेलं आहे. आता थोडंसं मळून घेऊयात आपण. छान असं पीठ तयार झालेलं आहे. आपल्याकडे पाहुणे आले की झटकन होणारा हा पदार्थ आहे. बाजारातून गोड गोड तेच पदार्थ आणून पाहुण्याला खाऊ घालण्यापेक्षा आपण स्वतः बनवलेला पदार्थ हा कधीही चांगला. आणि वेगळे पण तर आहेच आहे. याचे आपण 3 भाग करणार आहोत. 3 असे गोळे करून घेऊयात आणि 3 पोळ्या लाटून घेणार आहोत. पोळ्या लाटून घेते. हे बघा हे 3 पोळ्या अशा लाटून घेणार आहे. असं काही पोळीला गोलच आकार यावा असं काही नाही आहे. आपल्याला पोळ्या अशा लाटून घ्यायच्या. फक्त एकसारखं सगळीकडं लाटून घ्यायचं आहे आपल्याला. आपण हे 3 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर आता आपण जे तूप आहे त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत. हे लिक्विड स्वरूपात आपल्याला करायचं आहे. याला आपण पूर्ण लावून घेणार आहोत. या पद्धतीचं या पद्धतीचं आपण तयार करून घेतले. आता आपण ही जी पोळी आहे या पोळीवरती हे मिश्रण असं लावून घेणार आहोत. तर आता आपल्याला हाताचा वापर करायचा आहे. सगळीकडे हे पसरून घ्यायचे. पूर्ण सगळीकडे लागलं की त्यावरती ही दुसरी पोळी टाकून घेणार आहोत. लहान मोठी थोडीशी असली तरी चालते, तसं काहीच नाही. त्याच्यावरती आपण हे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण लावून घेणार आहोत. या पद्धतीचं हे आपल्याला लावायचं. थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणखीन टाकलं तरी चालते. हे झाल्यानंतर आपण याच्यावर तिसरी ही पोळी टाकून घेणार आहोत. थोडंसं लाटणं फिरवायचं आणि अशी त्याची वळकटी गच्च करत जायचं आपल्याला. हे बघा अशी गच्च वळकटी करत आपण हे पोळी असा रोल करणार आहोत. याप्रमाणे मी रोल करून घेते. या पद्धतीचा हा आपला रोल झालेला आहे. आता आपण कट करून घेऊयात. आता याच्यामध्ये बघा कसे लेयर असतात. ज्यावेळेस आपण पाकपुरी करू अशी लेयरची बनते. आपल्याला असं करूनच आपल्याला पाकपुरी लाटून घ्यायची या पद्धतीची. तर मी आता याच पद्धतीचे कट करून घेते. बघा ह्या पद्धतीच्या अशा लेयरच्या लाट्या करून घेतलेल्या आहेत. प्रत्येकावर लेयर आहे. आता आपण एक एक लाटी लाटणार आहोत आणि तळून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीनं आपण तळून घेणार आहोत. असं लाटायचे अगोदर आणि नंतर तळून घेणार आहोत. असं बघा गोल गोल कसे लेयर दिसतात. अगदी पाकमध्ये जातो. असं अलगद लाटून घ्यायचे कारण ह्या पाकळ्या सुटू शकतात.
या लाटल्यानंतर आपल्याला डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकायचे नाही आहेत. आपल्याला त्यासाठी हे बघा, हे पूर्ण लाटलं की आपण याला चमच्यानं असे टोचे पाडून घेणार आहोत, कारण पुरी फुगली नाही पाहिजे यासाठी. अशा मी सर्व पुऱ्या लाटून घेते. यामध्ये मी थोडासा पाव चमचा कलर घातलेला आहे. केशर तर आहेच आहे, पण थोडासा कलर पण टाकलेला आहे. चला आता पुऱ्या तळून घेऊयात आपण. मी तेल टाकलेलं आहे. आता कढई गरम झाली आणि तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण तळून घेऊयात. याप्रमाणे आपण मध्यम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे. आपल्याला पुरी फुगवायची नाही आहे, त्यामुळे तर टोचे मारलेले आहेत. असे लेयर लेयर सुटतात. हे बघा, उलट पालट करून आपण ही पुरी तळून घेणार आहोत. अगदी छान पुरी होते, खायलाही सुंदर लागते. बघा चव किती अप्रतिम आहे, कारण याच्यामध्ये दही आहे, आंबूस गोड असा याच्यामध्ये फ्लेवर येतो. बघा लेयर लेयर असे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा मैदा हे पण टाकून तुम्ही याच्यामध्ये लावू शकता. आता आपल्याला गरम असतानाच पुरी तेल निथळलं की आपण पाकात टाकणार आहोत आणि दुसरी पुरी तळेपर्यंत पाकातच ठेवणार आहोत. आणि ज्यावेळेस ही पुरी झाली त्यावेळेस पहिली पुरी पाकातली काढून घ्यायची आणि दुसरी टाकायची. म्हणजे अगदी परफेक्ट वेळ आहे, त्यामुळे पुऱ्या एकदम छान होतात. अशा मऊ पाण्यात पडल्यासारख्या अशा मऊ होत नाहीत, अशा कडक छान होतात. तांबूस रंगावर आता हे आपल्याला तळून घ्यायची. बघा जरा रंग बदलत आलेला आहे, कडक अशी छान झालेली आहे. जर घरच्या घरी तयार होणारा हा पदार्थ आहे. प्रत्येकाच्या घरी रवा दही या साध्या गोष्टी असतातच, तर तुम्ही नक्की करून बघा. हे बघा तांबूलचा रंग असा झाला की आता आपण काढणार आहोत आणि तेल निथळायला थोडा वेळ असं धरलं की आपण डायरेक्ट पाकात टाकणार आहोत. हे बघा, हे पाकात टाकूयात आपण. पाकामध्ये आपण असं बुडवून घेणार आहोत. आपण दुसरी पुरी तळेपर्यंत हे पाकातच राहू द्यायचे आणि नंतर काढायची. मी नंतर दाखवते तुम्हाला. हे बघा, पुरी आपली गुलाबीसर रंगावर तळलेली आहे. आता आपली पुरी झाली की आपण पहिली पाकातली पुरी काढून घेऊया. तर बघा पाकात ठेवलेली आहे आणि या पद्धतीने आपण पुरी काढणार आहोत. पाक पूर्ण निथळून देणार आहोत आणि एका डब्यामध्ये असं उभं ठेवणार आहोत, म्हणजे पाक पूर्ण निथळून जातो. हे बघा या पद्धतीनं मी अगोदर एक पुरी काढून घेतलेली आहे. हे बघा या पद्धतीने. तर आता मी सगळ्या पुऱ्या अशाच पद्धतीने काढून घेते. बघा किती सुंदर अशा पाकपुऱ्या तयार झालेल्या आहेत. एकदम मस्त खुसखुशीत अशा पाकपुऱ्या आहेत. आता आपण जे 2 वाट्याचं प्रमाण घेतलंय त्या 2 वाट्यामध्ये आपल्या ह्या 18 पुऱ्या झालेल्या आहेत. तर 5-6 माणसं सहज तुम्ही खाऊ शकता. आणि ही रेसिपी माझ्या बहिणीकडून मी शिकलेली आहे, माझ्या मोठ्या बहिणीकडून मी शिकलेली आहे. हे बघा किती सुंदर असं एकदम ग्लेज आलेलं आहे आणि सगळं आपण त्याच्यावर टाकलेलं आहे, केसर वगैरे सगळं. तर तुम्ही नक्कीच करून बघा. झटपट होणारा असा पदार्थ आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.